तर या प्लॉटमध्ये आपण हा प्लॉट 16 जानेवारीला ह्याचं पहिलं पाणी दिलेलं आहे आणि त्यानंतर 3 दिवसांनी आपण एप्रिल ह्याच्यावर घेतलेलं आहे. तर 16व्या दिवशी आपण फुल सोना आणि मायक्रोबोर म्हणजे बोरान 20% याचा फवारणी घेतली. त्यामुळे चौकीतून कुठेही जास्त फुटवा नाही आलेला आणि सगळी कळी जी आहे ती काडीला आलेली आहे. आता काडीला कळी येण्याचं मुख्य कारण हे की वेळेत ह्याला न्यूट्रिशनचे स्प्रे गेले आणि दुसरी गोष्ट छाटणी पूर्णपणे पेन्सिल काडीची छाटणी आहे. प्रामुख्याने शेतकऱ्यांच्यात काडीला कळी न निघण्याचं कारण हेच आहे की छाटणी करताना काही ठिकाणी गच्चे मारले जातात किंवा पेन्सिल काडी उडवली जाते पूर्णपणे इथून, त्यामुळे जास्त फुटवे निघण्याचे प्रमाण वाढते. पण ह्या बागेमध्ये काय बघताय तुम्ही, पूर्णपणे पेन्सिल काडी व्यवस्थित ठेवलेली आहे, सगळीकडे तप्त झालेली काडी आहे आणि त्यातून आपला पहिला जो स्प्रे आहे तो फुल सोनाचा गेलेला आहे आणि त्यामुळे चौकीमधून डायरेक्ट कळीचं प्रमाण जे आहे ते बाहेर निघलेलं आहे. ह्याच्यानंतर आपण दुसरा जो फुल सोनाचा स्प्रे देतो आहे तो 35 ते 38व्या दिवशी देतो आहे, जेणेकरून फुल कळी उमलायला आणि त्यातली पोलन ट्यूब मोठी होण्यासाठी. त्याच्याबरोबर आपण काय देतो आहे तर फुल सोना प्रति 300 लिटर किंवा 250 लिटर पाण्याला 200 मिली, ऊसाचा रस 2 लिटर, बोरॉन 200 ग्रॅम आणि कॅल्शियम 200 ग्रॅम चिलिटेडमधलं. हे का देतो आहे तर जे पोलनची ट्यूब आहे ती मोठी होणे, पोलनची संख्या वाढणे, जेणेकरून दाण्यांची संख्या आत चांगली भरेल. आणि ऊसाचा रस आपण ह्याच्यासाठी देतो आहे की आजूबाजूला ज्या मधमाशा आहेत त्या चांगल्या पद्धतीने आपल्या बागेमध्ये अट्रॅक्ट होतील आणि फुलगळ होणार नाही. ह्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये 32व्या दिवशी करतो. तसेच आपण वर थ्रिप्सचं कंट्रोल कसा केला तर थ्रिप्समध्ये आपण चांगली कीटकनाशकं आपण घेतलेली आहेत. बेनिविया, सोलोमन सारखी कीटकनाशकाबरोबरच झोमॅटोचा आपण स्प्रे दिलेला आहे. रॉबिन 555 हेही आपण उत्पादन वापरलेलं आहे. त्याचे स्प्रे कसे झाले पाहिजे तर आपण रॉबिन 555 हे 30 ते 35व्या दिवशी देतो, झोमॅटो आणि रॉबिन 555. याचं कारण असं आहे की आपल्याला फुलकळीमध्ये मधमाशीची गरज असते आणि मधमाशी आपली हायली वासाच्या कीटकनाशकामुळे बाहेर जाऊ नये किंवा मधमाशीची जर संख्या कमी झाली तर ह्याच्या सेटिंगला प्रॉब्लेम येतील. त्यामुळे आपण सेटिंग चांगली होण्यासाठी आणि ह्याच्यावर कुठल्याही थ्रिप्सचा डाग न येण्यासाठी हे आपण फवारण्या ज्या आहेत त्या रिकमेंड केल्या आहेत. तसेच आपण ड्रिपने 3ऱ्या पाण्याला आपण काय करतो, पहिले 2 पाणी तर आपलं वेलम प्राईम हे जातं पहिल्या पाण्याला, दुसऱ्या पाण्याला आपण मुळीसाठी बायकॉस आणि विलनॉट आपण हे रेकमेंड करतो खालून, चांगली पांढरी मुळीची वाढ होण्यासाठी. आणि 3ऱ्या पाण्याला आपण 042-47 ह्या न्यूट्रिशनबरोबर ॲग्रिकॉसचं डाळिंब स्पेशल हे 5 लिटर एकरी या प्रमाणात आपण देतो, ज्यामुळे जे सायटोकायनिन ऑक्सिन लेवल झाडातली आहे ती चांगल्या पद्धतीने भरून निघून असल्या उन्हाच्या कंडिशनमध्ये ही कळीची जी साईज आहे, पोलन ट्यूब आहे ती मोठी निघणे किंवा अंगठ्यासारखी कळी निघणे, ह्यासाठी आपण ह्या गोष्टी आपण खाली न्यूट्रिशन मॅनेजमेंटमधून देत असतो.